हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. मी रत्ना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याला संध्याकाळ झालेली आहे. आताच मिस्टर आले ड्युटीवरून. हे बसलेले बघा, श्रेया बी बसलेली आहे. काय कर श्रेया, एवढे बसलेले. आताच मिस्टर आले ड्युटीवरून आणि मी त्यांना चहा वगैरे करून दिला. आम्ही बी घेतला. संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी काय करायची. आज तो पत्तागोबीच बनणार आहे बघा. पत्तागोबी आणलेली आहे आणि मला ना म्हणजे की काही मला असे म्हणतात की नवरा ड्युटीवर गेल्यावर, लेकरं शाळेत गेल्यावर काय कामं असतात. तुम्हाला काय कामं असतात म्हणे नवरा ड्युटीवर गेला, मुलं शाळेत गेले की बरं आहे तुमचं. आता तुम्ही सांगा, हे एवढे मोठे कपडे धुतले, घर झाडू पुछा केला आणि हे भांडे बी धुतले. इतकं मोठं अंगण आहे. हे दोन्ही टाइम झाडू मारावं लागते. आणि घरी बघू शकता आमचे 2 रूम, किचन वगैरे. बाहेरचा आवार बी खूप मोठा आहे. आणि माझं किचन बघा किती साफसुथरं ठेवते मी. दुपारी जेवण वगैरे झाले. हे आता चहाचे भांडे आणि स्वयंपाक करता करता ते इथेच धुवून घेते. खरं सांगा, जे बोलतात की नवरा ड्युटीवर गेल्यावर, मुलं शाळेत गेल्यावर काय काम असतात, तर खरं सांगा, जे व्हिडिओ दाखवतात की इतका मोठा पसारा दाखवतात घरातलं आणि अशी चुटकी वाजवली की कामं होऊन जातात. खरं तसं होतात का? हातपाय लावूनही लागत सगळी कामासाठी. की टिफिन बनवलं आणि झालं सगळं आहे ना श्रिया. तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा की चुटकी वाजवली तर घरचे सगळे कामं होऊन जातात का? ऑटोमॅटिक मशीनमध्ये कपडे जातात, पिळून बी दोरीवर जातात. ऑटोमॅटिक एवढे मोठ्या टोपलावर भांडे दोन्ही टाईम घासावं लागतं, तेही होऊन जातात. आणि घराला झाडू वाडू, माझं अंगण पाहायला ना तुम्ही किती मोठं. आणि मी ते दोन्ही टाईम झाडू मारते का की आमच्या इथे लहान लेकरं येतात ना खेळायला, तर ते कुठेही बसतात, कुठेही खातात. तुम्ही बाहेर बी जितक्या घरात साफसफाई ठेवते तेवढी बाहेर बी ठेवते आहे ना दिदी. माझ्या दिदीला डबल ताप आला. तर मला नक्की कमेंट करून सांगा की चुटकी वाजवल्यानं कामं होतात का, असे बोलणारे महिलांना. आणि असे बोलणारे महिलांच्या घरात आपल्याला पाणी पिऊ नाही वाटत. जे असे बोलतात ना, नवरा कामावर गेल्यावर, लेकरं शाळेत गेल्यावर तुम्हाला काय काम असतात, असे महिलांच्या घरात पाणीसुद्धा पिऊ नाही वाटत. चला आता आजचे जेवण जाऊ द्या, ते इग्नोर करा. माझं थोडं डोकं चप्पट दिसू राहिला. तेल लावलेलं आहे मी केसांना, काल धुतलेलं होतं. तर आता श्रेयाची जो मजा आहे. 2 दिवस सुट्टी आहे. उद्या हरतालिका आहे, मग पप्पाचा आगमन होत आहे म्हणून 2 दिवस सुट्टी आहे. आणि मला खुशी आहे की आता आपले सण सगळे सुरू होणार आहे धीरे धीरे. तो धीरे धीरे घराची साफसफाई तशी तर मी रोज करते धीरे धीरे, काम की मी एकटी पडून जाते ना, मग मी घरात कामं करायला. घर बी थोडासा मोठा आहे म्हणून आज माझा गार्डन छोटासा गार्डन आहे. आज मी त्याची बी साफसफाई सगळी केली मस्त. म्हणजे झाडं मला बाहेर लावायचे होते. आमच्या बाहेर बी प्लॉट आहे तिथं, तर आम्ही तिथे अंदरचे झाडं बाहेर लावले. आता आम्ही मस्त आलू वांग्याची भाजी आणि पोळ्या करतो. पत्तागोबी. चला भेटूया स्वयंपाकाचं. भाजी
वांग्याची भाजी करायची. बघा असं श्रेयाचा अधूनमधून चक्कर मारणं तयार राहते. स्वयंपाक उरायला की नाही उरायला. आता आमची पत्ताकोबीची भाजी झालेली आहे. आता आम्ही आलू वांग्याची भाजी करू. पत्ताकोबी लेकरांना आवडती, आलू वांगी आम्हाला आवडतात. भाज्या करायचं ते देऊन मी विचारून ठेवलेलं आहे. त्यांनी काय पाहिजे मस्त आलू वांगीची भाजी सुक्की. माझ्याशिवाय कोण नाही का आलू वांग्या. मला सुक्की भाजी खूप आवडती. पाणी पडून बी गरम उरायला. पाऊस पडते आज बी ना. आवाज नाही. You don't like